महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि राज्यात ठिकठिकाणी विजयी उमेदवारांनी अगदी जल्लोष सुद्धा केला। अशाच जल्लोषामध्ये मुंब्र्यातली प्रभाग 30 मधली इमामची तरुणी विजयी उमेदवार सहर शेखचा विजयी सभेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि गजब उडाला। जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया? ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्र्यातल्या एमआयएम नगरसेविका सहर शेखच्या या भाषणानं महाराष्ट्रासह देशाचं राजकारण तापलं। कैसा हराया? कैसा हराया म्हणत विरोधकांची खिल्ली उडवताना सहरनं संपूर्ण मुंब्रा हिरवं करण्याचं धक्कादायक विधान केलं। आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। सहरच्या या विधानावर आणि भाषणावर हिंदूंसह मुस्लिम अभ्यासकांनीही न्यूज 18 मराठीच्या बडे मुद्देच्या चर्चेत निषेध नोंदवत सुनावलं होतं। ओबीसी एवढे हुशार बॅरिस्टर असताना 50दा संविधानाचं नाव घेणारे ओबीसी त्यांच्या एक नगरसेविका ज्या आहेत त्या मुंब्रामध्ये सहर शेख नावाच्या निवडून आल्या आणि हे जे काही विजय आपल्याला मिळाला आहे हे अल्लाहमुळे मिळाला आहे अशा पद्धतीचं जे ते भाषणामध्ये बोलतात। हा विजय हा अधिकार तुम्हाला संविधानामुळे मिळाला हे सांगायला लाज वाटते का? हा माझा प्रश्न आहे त्यांच्यासारख्या नगरसेवकांना। जीत गए यार, खुशी के साथ जवाब। इमाम नगरसेविका सहर शेख यांच्या भाषणातील विखाराला मुस्लिम धर्मियांकडूनच विरोध झाल्यानंतर हिंदुत्ववादी आणि सत्ताधाऱ्यांनी देखील या विरोधात रणशिंग फुंकलं। ये ठाणे जिला भगवा है, ये हमारे धर्मवीर आनंद दिघे साहब का बालेकिल्ला गढ़ है और मुंब्रा ठाणे जिला में ही है, छोटा है। वो भगवे में कैसा वो हारा होगा? ऐसा कहना गलत है और जनता उसको ठीक से जवाब देगी। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाणे गाठत सहर शेख विरोधात तक्रार दाखल केली। आता हे जरी किरीट सोमय्या मैदानात आला जरी सोशल मीडियामध्ये या संबंधात खूप प्रतिसाद उमटले म्हणून हे त्यांनी सांगितलं की माझा वृक्ष होता आणि तरीही जर धार्मिक भावना दुखावल्या असेल तर माफीचा प्रश्न नाही। त्यांनी हे केलं आहे, चॅलेंज दिले आहेत, धमकी दिली आहे, कारवाई व्हायला। सोमय्यांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली। या नोटिसीला उत्तर देत सहरनं पोलिसांना पत्र पाठवत आपल्या विधानाबद्दल माफी मागितली। मुंब्रा इथं झालेल्या सभेत हम मुंब्रा को हरा बना देंगे असं मी भाषण केलं होतं। माझं हे वाक्य मी पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोललेलं होतं। कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा माझा हेतू नव्हता। आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू। माझ्या वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते असं म्हणत सहर शेखनं माफीनामा दिलाय। समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारं भाषण करू नये आणि आपल्या देशाचं जातीय एकात्मता व राष्ट्रीय एकात्मता याला बाधा येणार नाही असं आपण भाषण करू नये असं तिला आम्ही सांगितलं। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर। सहरच्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटले। कैसा हराया? आता कैसा हराया म्हणत खिल्ली उडवणाऱ्या सहर शेखला आता कैसी माफी मंगवाया असं म्हणत सोशल मीडियातून टोमणे मारले जात आहेत। पहिल्यांदाच नगरसेविका बनलेल्या सहर शेख यांच्यासाठी हा अनुभव भविष्याची शिदोरी ठरेल हीच अपेक्षा। शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई। कैसा हराया?